भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर आणि तालुका शाखेच्या वतीने दीक्षाभूमी या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका यांची सहल घेऊन आज आम्ही जात आहोत। त्याचं निमित्त असं आहे की 10 सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यामध्ये श्रीलंका देशातून तथागत गौतम बुद्धाचा अस्थिधातू कलश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिधातू कलश या ठिकाणी आणला होता। त्या कामी ज्यांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं होतं अशा लोकांना धम्मदूत या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। निमित्त हे आहे, परंतु आमचं सहलीचं नियोजन हे फार पूर्वी झालेलं होतं। हा योगायोग आहे की दोन्ही कार्यक्रम एकत्र घडून आले आणि त्यामुळं आम्ही आज संध्याकाळी नागपूरसाठी रवाना होत आहोत, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली आणि आम्हाला मानवतेच्या मार्गावर पुढं आणलं। त्या ठिकाणी जाऊन आम्ही वंदन करणार आहोत। हा आमचा कार्यक्रम आहे। त्याचबरोबर आजच्याच या दिवशी जे धम्मयात्रेला जाणारे बार्शी शहर आणि तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून आलेले जे बौद्ध उपासक उपासिका आहेत त्यांना या ठिकाणी पत्रकार किशोर सोनवणे, त्याचबरोबर नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर यांनी 3 पुस्तकाचे संच आजच्या या चांगल्या प्रसंगी त्यांनी भेट दिलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं जी दिनदर्शिका काढली जाते ती दिनदर्शिका त्यामध्ये प्रत्येक दिवसाला जे काय त्या दिवसाचं महत्त्व आहे ते मांडलेली अशी भारतीय बौद्ध महासभेची अधिकृत दिनदर्शिका त्याचं प्रकाशन सोहळाही आज या ठिकाणी होता। तोही आज मोठ्या दिमागात या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आता लवकरच आम्ही आता वेळ झालेला आहे त्यामुळं आम्ही आमच्या गाडीकडं निघत आहोत। आम्हाला पुढं जायचं आहे, अंतर जास्त आहे, त्यामुळं धन्यवाद एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो।